रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. कामगार नेते महेंद्र शेटघरत यांनी उत्तेजित तुकाराम दुधे यांच्या पनवेल रसायने येथील दुर्गा माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या दरम्यान तुकाराम दुधे यांनी महेंद्र शेटघरत यांचे स्वागत केले. महेंद्र शेटघरत यांनी मंदिर दर्शनानंतर आपली भावना यावेळी व्यक्त केली. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंके, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, पत्रकार शंकर वायदंडे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय हा पवित्र सण खऱ्या सर्व नवदुर्गांची आपण पूजा करत असतो. आज इथं दुधे साहेब आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या या मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. दरवर्षी 1000 लोकांना इथून अन्नदान होतो आणि दररोज 1000 लोक एक 8-10 लोकांचे इथं या नवरात्रीमध्ये दिवस असे तेवढ्यांना ते अन्नदान करत असतात. चांगलं 25 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा एक चांगलं काम केलं. देवीचं मंदिर इथं त्यांनी उभारलं आणि त्याच्यामध्ये हजारो भाविकांना हे दरवाजा करायला गेलेला आहे. आता ते वैष्णवदेवांनी दर 6 महिन्यांनी शारदीय नवरात्र असू द्या, चैत्र नवमी असू द्या, मी पहिल्या दिवशी जाऊन वैष्णवदेवी मातेचं दर्शन घेतो. देवीचा मी भक्त आहे. मी कैलास मानसरोवरला दुसऱ्या वेळेला जाऊन आलो. त्याच्यामध्ये सर्व जे देव आहेत ते सर्व 12 ज्योतिर्लिंगाचे अनेक गणपती असं पाहतो. पण सगळीकडे कैलासला जरी जाऊन आलो तरी माणसात देव पाहतो. अन्नदान करणे, लोकांना मदत करणे हा आपला धर्म आहे. आणि त्याच्यामध्ये दुधे साहेबांनी हा इथं नाही तर त्यांच्या गावी सुद्धा सातत्यानं अखंड हरिनाम सप्ताहाचा हजारो लोक त्यांच्याकडे येतात. तर ही परंपरा आईवडिलांच्या नावाने त्यांनी चालू केली. सर्व बंधू त्याच्यामध्ये सहभागी असतात. नवीन त्यांची पुढची पिढी पण त्याच्यामध्ये सहभागी आहे. त्यांना देवी प्रसन्न आहे. अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट चालले आहेत. अनेक अडचणी येतात. देवीच्या आशीर्वादाने अडचणी मात करून पुढं जात असतात आणि त्या अजून पुढं वैभव मिळेल आणि या समाजाचं ते समाजामध्ये चांगलं काम जे त्यांचं चालू आहे ते अजून मोठ्या प्रमाणावर करतील अशी अपेक्षा होती. पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो.